चला लेट अस स्टार्ट. काय आहे इलस्ट्रेशन 4 पेज नंबर 140. परवा जो सम केला सेम तसाच सम आपल्याला करायचा आहे. The following is a balance sheet of Makrand and Mahesh sharing profit and losses in the ratio of 3:2. 3:2 हे काय आहे? ओल्ड रेशो आहे. आता इथं आरडीडी ऑलरेडी ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट आहे. मी आत्ताच तुम्हाला वॉर्निंग देतो, जेव्हा व्हेनेवर यू विल फाइंड दिस आरडीडी ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट. मला टाइम गेलेला आहे आता. सी आरडीडी ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या फेसवर असेल 101% आरडीडीला काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट असणार. आता कुठल्या आरडीडीच्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या आपल्याला लक्षात इथं द्यायचं. कम्प्लीट अलाउडच नाहीये. सो आरडीडी रिलेटेड कुठल्या ऍडजस्टमेंट हे बघा. मेंटेन बाय आरडीडी इज नो मोर रिक्वायर्ड, नो लॉंगर रिक्वायर्ड. आरडीडी रेज अप टू आणि आरडीडी रिड्यूस और इन्क्रीज बाय अप टू मेंटेन आणि नो लॉंगर रिक्वायर्ड. या 4 आरडीडीच्या ऍडजस्टमेंट्स आहेत. जशा तुम्हाला फायनल अकाउंट्स मध्ये होत्या आरडीडीच्या 5 ऍडजस्टमेंट्स, तशा इथं 4 ऍडजस्टमेंट्स आहेत. आणि आता या थ्रू आउट डेट पर्यंत राहणार. थ्रू आउट डेट पर्यंत. डेथ इज अ, हा आपला एक चॅप्टर आहे, डेथ ऑफ अ पार्टनर. म्हणजे हे रिटायरमेंट मध्ये पण येणार, डेथ मध्ये पण येणार, नंतर ऍडमिशन मध्ये पण येणार. आणि मोर ऑर लेस हे काय आहे, ही डेथची ऍडजस्टमेंट जास्त आहे. हा जास्त. ऍडमिशन मध्ये एखाद्या वेळेला यू गेट सर्वाइव्ड, पण डेथ मध्ये ही ऍडजस्टमेंट प्रॉमिनंटली येणार आहे. चलो लेट अस डू दिस. आरडीडी मला फेसवर दिसते, बाकी कुठे प्रॉब्लेम वाटत नाही. ऑलराइट, ऍडजस्टमेंट चेक करूया. ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश इज ऍडमिटेड फॉर 1/2 शेअर. 1/2 शेअर दिलाय त्याला, म्हणजे हाफ ऑफ द शेअर त्यालाच दिलाय. म्हणजे खरं तर तो वीक पार्टनर पाहिजे, पण चेक करूया. हे खरं तर तो स्ट्रॉंग पाहिजे, कारण त्याला हायर रेट दिलाय. पण खाली चेक करूया काय ही पेड. बर बाय द वे हे 1 एप्रिल काय आहे? डेट ऑफ बॅलन्स शीट. आता तुम्ही जी बॅलन्स शीट बनवणार ती 1 एप्रिलची बनवणार का? कारण 31 मार्चची ऑलरेडी दिलेली आहे. आणि आफ्टर ऍडमिशन 1 एप्रिलला ऍडमिशन झाली, मग आफ्टर ऍडमिशन तुम्ही एक बॅलन्स शीट बनवणार. चला काय टर्म्स कंडिशन्स आहेत. ही पेड 1 लाख ॲज हिज कॅपिटल. त्यांनी कॅपिटल म्हणून 1 लाख रुपीज द्यायचं ठरवलेलं आहे. कॅपिटल तर द्यायलाच पाहिजे. 40,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल बाय आरटीजीएस. व्हॉट इज मीन बाय आरटीजीएस? त्यांचं कुठलं अकाउंट आहे इथं? बँक. बरोबर आहे. मग बँकेत काय येणार? आरटीजीएस. आरटीजीएस म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालंय, म्हणजे पैसे कुठे जमा झाले? बँकेत. म्हणजे हे काय? आणि त्यांनी गुडविल आणलंय. म्हणजे तो कुठला पार्टनर आहे? स्ट्रॉंग का वीक? वीक पार्टनर काय करतो? गुडविल आणतो. ही ब्रिंग्स इन द गुडविल. तो गुडविल आणत असतो, तो गुडविल आणतोय. त्यामुळे काय झालंय? गुडविल ब्रॉट इन आहे, म्हणजे तो वीक पार्टनर आहे. चला आता त्या गुडविलचं काय 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या गुडविलचं काय 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत? गुडविलचे ऑप्शन्स काय अवेलेबल आहेत? विथड्रॉ आणि रिटेन. यापैकी काय झालंय चेक करायचं. काहीच नाही दिलं म्हणजे रिटेन झालं. आता हे एवढंच इथं संपलं तर आपण त्याला काय म्हणणार? गुडविल इज रिटेन. रिटेनची काहीही एंट्री करावी लागत नाही, विथड्रॉवलची एंट्री करावी लागते. आणि पहिली एंट्री काय करावी लागेल? या गुडविल आणण्याची, आणि सेकंडली ते डिस्ट्रीब्यूट केल्याची. गुडविल आणणे आणि ते डिस्ट्रीब्यूट करणे ही एक ऍक्टिव्हिटी म्हणजे गुडविल. चला चेक करूया कसं करायचंय. मी काय म्हणतोय? गुडविल ब्रॉट इन, त्याची एक पहिली एंट्री करावी लागेल. आणि ते गुडविल कोणाचं आहे? या दोघांचं आहे, मकरंद आणि महेशचं. रेशो काय आहे? 3:2. का? कारण 1/2 शेअर दिलेला आहे. खरं तर हे डिस्ट्रीब्यूट कसं होतं? हे जे डिस्ट्रीब्यूट होतं हे सॅक्रिफाईस रेशो मध्ये होतं. सॅक्रिफाईस रेशो काढायची गरज आहे का? नाही. का? कारण 1/2 शेअर दिलाय. थांबा आधी पहिले कंप्लीट रीड करू. इथं कुठेही न्यू रेशो नसला पाहिजे. न्यू रेशो नसेल तर ओल्ड रेशो बिकम्स सॅक्रिफाईस रेशो. चलो आता पुढे जाऊया. प्लांट अँड मशिनरी व्हॅल्यूड ॲट. परवापासून आपण ॲट बघतोय. ॲट म्हणजे काय? प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे, ती 48,000 वर आणून ठेवायची. म्हणजे काय झालं? डिप्रिशिएट झाली. नंतर बिल्डिंग अँड मशिनरी टेकन बाय मकरंद. ही नवीनच ऍडजस्टमेंट आहे. चला चेक करूया. मकरंदचं काय पोझिशन आहे? आधी प्लॅन काय घेतले त्यांनी? बिल्डिंग घेतले. बिल्डिंग आहे कितीची?
ती घेतली कितीला, म्हणजे ती ऍप्रिशिएट झाली. हा पार्ट लक्षात ठेवा. 72,000ची बिल्डिंग 1 लाखला घेतलेली आहे, म्हणजे ती ऍप्रिशिएट झाली आहे आणि मग टेकन ओव्हर झाली. म्हणजे आपल्याला 2 ऍडजस्टमेंट इथं करायचे आहेत. त्याची डायरेक्ट एक म्हणजे आपण ट्रीटमेंट सुद्धा करताना सेपरेट करायची गरज नाही, पण तुम्हाला अंडरस्टँडिंग होत नसेल तर बेटर आहे सेपरेट ऍडजस्टमेंट करणं. चला साइड बाय आपण मार्किंग पण करूया. पहिलं प्लांट अँड मशिनरी, नंतर बिल्डिंगला मी 2 ऍडजस्टमेंट्स मार्क केले, कारण का ऍप्रिसिएशन पण झालंय आणि ती मकरांनी घेतली पण आहे. नीट असंच रीड करायचं. मला एक सांगा, 1 लाखच्या ऐवजी हे 60,000 असतं तरी सुद्धा 2च ऍडजस्टमेंट, डिप्रिशिएट झाली आणि टेकन ओव्हर झाली. कळतंय? येस. चलो पुढे. आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू. वर्ड अप टू आहे बघा, म्हणून मी प्रत्येक वेळेला वर्डवर मार्क करतोय. काल सगळं ऍट होतं, आता सुरुवात केली त्यांनी रंग दाखवायला. हे बाय आहे, बाय. आता हे अप टू, हे वर्ड्स फार महत्वाचे आहेत. अप टू, आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू. अप टू म्हणजे काय, 4,000 आणून ठेवायचे. अप टू. आता आहे किती, कितीपर्यंत न्यायची. चला आता एक रूल सांगतोय. आरडीडी इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. आरडीडी इज नॉट अन असेट. ती असेट नाहीये, ती जरी असेट साइडला दाखवली असली तरी ती लायबिलिटी आहे. आरडीडी इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड, म्हणजे ती लायबिलिटी आहे. मग लायबिलिटी वाढली का कमी झाली, कितीनी, लायबिलिटी वाढली. काय करावं लागेल, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला का क्रेडिटला, डेबिटला. आणि डेटर्स मधनं काय करावं लागेल, लेस. किती, 4,000. तुम्ही असं बघा, किंवा आपण जे फायनल अकाउंट्सला केलंय ना, ती जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा आपल्याला करता येते. ही तुमची ओल्ड आरडीडी आहे, कारण बॅलन्स शीटला ऑलरेडी आली. आणि ही कुठली आहे, न्यू आरडीडी. मग आपण कसं करतो, न्यू मधनं ओल्ड मायनस करतो. सेम थिंग करता येईल, सेम थिंग. बघा मी काय करणार, ही माझी ओल्ड आरडीडी आहे, ही माझी न्यू आरडीडी आहे. न्यू मधनं ओल्ड मायनस करा. 4,000 मायनस 2,000 म्हणजे 2,000 नेट इफेक्ट. आणि हे कुठे करतो आपण, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सेम ट्रीटमेंट तुम्हाला इथं करायचे, सेम ट्रीटमेंट. आणि डेटर्स मधनं आपण काय मायनस करतो, ओल्ड का न्यू, न्यू. म्हणजे डेटर्स मधनं मायनस होताना 4,000 मायनस होणार, आणि प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटला येताना डेबिट का क्रेडिट. सो मी बाकी काहीही केलेलं नाही, मी माझी जी सिस्टीम आहे तीच केलेली आहे. फक्त डिस्क्लोजर थोडासा आपल्याला वेगळा द्यायचा आहे, दॅट्स इट. चला मार्क केलं आरडीडीला. ही आरडीडी अप टू कसं केलंय कळलंय ना, आरडीडी रेज अप टू 4,000 हे कळलंय ना. नेक्स्ट, ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन half of the amount of goodwill in the business. काल काय होतं, 50% विड्रॉ. आता काय आहे, हाफ रिटेन. हाफ रिटेन याचा अर्थ काय, हा काय, हाफ रिटेन आहे, 50% रिटेन आहे, म्हणजे बॅलन्स 50% काय, विड्रॉ. म्हणजे परवाचाच सिनारिओ आहे, परवाचाच सिनारिओ आहे. मी म्हणून तुम्हाला सांगते नीट रीड करा. वर्डिंग्स आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हाफ रिटेन याचा अर्थ हाफ विड्रॉन, आणि हाफ विड्रॉन याचा अर्थ हाफ रिटेन. आपल्याला विड्रॉवल म्हटलं ना की सिनारिओ 2, मग ते हाफ असू दे, 25% असू दे, 75% असू दे, 2/3 असू दे, 1/3 असू दे, विड्रॉवल आहे ना सिनारिओ 2. सिनारिओ 2 म्हणजे आपण परवा असा 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 हा एक 4चा आकडा केला होता. बस हा लक्षात ठेवा की वी आर थ्रू. इथपर्यंत कळलंय. बरं, याचं कुठे काही मार्किंग करता येईल का, नाही. गुडविल ऑलरेडी इथे आहे, गुडविलला मार्किंग करता येणार नाही. आणि ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड, लक्ष द्या, ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली. म्हणजे तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो दिलेला आहे 1:1. 1:1 म्हणजेच काय, 1/2 आणि 1/2. राईट. एक मिनिट. हॅलो, मी आता 6:30 नंतर तुमच्याशी बोलतो मी क्लासमध्ये. हां,
मी सांगतो, मी तिथं बोलून पण ठेवतो, तुम्हाला तिथं पाठवतो, आपण एखादा डेमो वगैरे तुम्हाला जमला तर बघतो. हा, अच्छा, केला होता ना तुम्ही फोन? हो, नाही घेत आहेत, बरं बरं. पण माझा तुम्ही रेफरन्स दिला का? दिला ना, बरं. मग मी बोलतो त्यांच्याशी, म्हणून म्हटलं मी माझ्या थ्रू तुम्ही केलं तर काहीतरी करता येऊ शकतो. चालेल, बोलूया. चला, सो काय आहे, सॅक्रिफाईस रेशो इथं किती आहे? 1:1, राईट? 1:1 सॅक्रिफाईस रेशो. आता आपल्याला सगळं झालेलं आहे, मार्किंग सगळं झालेलं आहे. आपण करतो काय? चला, जे अकाउंट ओपन केले आहेत त्याला बॅलन्सेस आहेत, आणि जे इनरला आहेत ते आपल्याला, हे जे ऍडजस्टमेंट आहे ते इनरला, जे नाही ते आउटरला. चला सुरू करूया इकडनं आणि मग ऍडजस्टमेंट्सनं जाऊया. कॅपिटल अकाउंट काय करावं लागेल? व्हॉट विल डू विथ दिस? पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन केलंय, घ्या. पार्टनरचे नावं लिहून टाका, मकरंद, महेश, मंगेश. आधी पहिले इन द बुक्स ऑफ लिहून टाका, राईट डाऊन. इन द बुक्स ऑफ मेसर्स मकरंद अँड महेश. इन द बुक्स ऑफ, आखलेलं आहे का नाही रे बाबा? अरे मग आखलेलं नाही तर का उपयोग आहे बाबांनो? आणि मी तर आत्ताच सांगते तुम्हाला, उद्यापासून 2-2 सम होणार आहेत. मिनिमम 2 बॅलन्सेस. ते तुमचा तयार नसेल तर मी थांबणार नाही. मग तुम्हाला हा, आता वाजले किती? एकच होणार. येस. In the books of Messrs. Makarand and Mahesh, profit and loss adjustment account, debit, credit, particular amount rupees, particular amount rupees. झालंय ना? चला, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट मध्ये घेऊन टाका. पार्टनर्स कॅपिटल मकरंद, मंगेश, महेश, सॉरी मकरंद, ज्या ऑर्डर मध्ये त्या ऑर्डर मध्येच ओपन करा. तुम्ही म्हणाल त्या ऑर्डर मध्ये चालणार नाही. मकरंद, महेश, मंगेश, डेबिट, क्रेडिट, पार्टनर्स कॅपिटल कंप्लीट करा. इन द बुक्स ऑफ मिसेस मकरंद. अरे झालं ना बाळा, हे सगळं झालं. चला पटपट, ह्याच्यात 10 मिनिटं काढताय तुम्ही. बॅलन्स शीट ॲज ऑन कधीचे आहे? 1 एप्रिल 2019. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 17 नाही. काय पाहिजे? 19 पाहिजे, 2019 पाहिजे. डू दॅट पर्टिक्युलर थिंग, ती करून घ्या. 1 एप्रिल 2019. आणि 2 वर्किंग नोट्स, एक बँक अकाउंट, एक गुडविल. वर्किंग नोट नंबर 1, वर्किंग नोट नंबर 2. उंच पडतंय तिथे, एक छोटं आहे बघ, त्यातलं एक छोटं आहे. राहू द्या त्याचं, क्वाईट उद्यापासून तिथे बसू. ते छोटं आहे कारण, आणि हे पण छोटं आहे. इथं बसतेस हा, अशी तिला इथं बसवत आहे. टेबल हे, सीट ही. मस्त यायला लागेल सगळं टकाटक. मी शिकवायला लागशील तू लोकांना. चला 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 चला, झालं का नाही? बँक आणि गुडविल. चलो, यस. चला चला, सगळ्यात पहिलं पार्टनर्स कॅपिटल. काय करणार आपण? यांचे बॅलन्सेस असतात. लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स. चला, पार्टनर्स कॅपिटलला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 95,000, 1 लाख. ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याचे त्याचे बॅलन्सेस 95 आणि 1 लाख. ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याचे त्याचे बॅलन्सेस. चला, येस. नेक्स्ट बॅलन्स झाला. नेक्स्ट
क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे लायबिलिटीला घेऊन टाका, त्याला काही ऍडजस्टमेंट नाही. आउटरला हे बॅलन्स घे, हे बॅलन्स शीटला नाही, बॅलन्स शीटला घेऊन टाक. त्यांनी लायबिलिटीला पोस्ट केलंय, आपण असेटला करणार का? मग त्यांनी लायबिलिटीला केलंय, आपण पण लायबिलिटीलाच करणार, आपण असेटला करणार नाही. येस, लायबिलिटीला आणि आउटरला सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल. सगळं झालं, डन. चला, लायबिलिटी साइड संपली. आता असेट बिल्डिंगला आपल्याला 4 ऍडजस्टमेंट मी सांगतोय. आता फक्त 2 सोडलं तरी चालेल. बघा, मी सांगतो याची 2 प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. 2 वेज आहेत. आज माझ्याप्रमाणे करा, माझ्याप्रमाणे करा. अजून एक मी झाली ट्रीटमेंट की परत दाखवणार आहे. चला घ्या, मी 2च लाईन सोडल्यात बिल्डिंगसाठी. बिल्डिंगसाठी 2 लाईनच सोडल्यात. बिल्डिंग, हे बघा बिल्डिंग फक्त 2, पण 3 म्हणजे टोटल 3 लाईन सोडा बिल्डिंगला. नंतर प्लांट अँड मशिनरी इनरला, प्लांट अँड मशिनरी. डेटर्स पण इनर, कारण ऑलरेडी आहे. हे बघा, प्लांट अँड मशिनरी आणि डेटर्स हे दोन्ही इनरला लिहायचे. हा, बिल्डिंगला 3 लाईन म्हणजे 2 लाईन टोटल ऍडजस्टमेंटसाठी सोडा, कारण ते लिहिताना आपल्याला ओव्हरफ्लो होणार आहे, लिहिताना ओव्हरफ्लो होणार आहे. पण खरं तर 4 लाईन सोडायला पाहिजेत, कारण 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. 4 लाईन सोडायला पाहिजेत. 2च लाईन सोडा, 2च लाईन सोडा. पुढच्या वेळेला 4 लाईन सोडू. बँक, बँकेचं लेजर ओपन झालं. डेटर्स झालं, डेटर्स इनरला घेऊन टाका. हे काय, हे बघा, जे इनरची फिगर आहे तीच इनरला लिहायची. मी इनरची फिगर इनरला लिहिली आहे. ही फिगर नाही लिहायची, ही फिगर लिहायची. इनरची फिगर इनरला आणि प्लांट अँड मशिनरी मात्र ही फिगर इनरला लिहिणार. मी अशा पद्धतीने केलंय. डन. चलो नेक्स्ट, बँक लेजर ओपन केलंय. मग काय करावं लागेल? बॅलन्स. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. चला, बँक अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू बॅलन्स बीडी, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. हो, दाखवतोय. फर्निचर कुठे जाणार? फर्निचर आउटरला घ्या. फर्निचर डेटर्सच्या खाली आउटरला, फर्निचर आउटरला. झालं. आपलं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. ऑल पोस्टिंग इज ओव्हर. सगळं पोस्टिंग कंप्लीट झालं. चेक करा. आता ऍडजस्टमेंट्सना जाऊया. ही तर काय ऍडजस्टमेंट नाही आहे, ही ऍडजस्टमेंट आहे. ही पेड 1 लाख ॲज अ कॅपिटल. याची सुरुवात आपण पार्टनर्स कॅपिटलने करणार किंवा बँकेतनं पण केली तरी चालते. पण मी शक्यतो ना पार्टनर्स कॅपिटलने स्टार्ट करतो. बँकेतनं केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कॅपिटल आणलं, कुठे आलं? पैसे आले का? पार्टनरशिप फर्म मध्ये आले. कुठे आले? बँकेत. बँक इज अ रिसिव्हर, सो त्याला डेबिट करा. पर्सनलचा रूल, डेबिट द रिसिव्हर. बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग आता कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक मंगेशच्या कॉलम मध्ये, बाय बँक मंगेशच्या कॉलम मध्ये कर कर. उद्या येताना खाली कधी गादी बिदी घेऊन खाली ठेवायला, नाही तर दोन मिळून बस. 2 खुर्च्या घे, म्हणजे तू वरती उचलली असेल. हे सगळं तू आता आजच करू शकतेस, रोज करू शकशील असं नाही बाबा. कारण एकदा भरलं ना की संपलं. मॉर्निंगला उलट झाले. आता मॉर्निंगला खाली जागा असते. हो आहे मॉर्निंगला. चला चला, बँक अकाउंट 1 लाख झाला. डन. याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला म्हणजे बँकच्या डेबिटला टू मंगेश कॅपिटल 1 लाख. मंगेशचा कॅपिटल ते मंगेशने आणलेत पैसे.
मंगेश इनकमिंग पार्टनर आहे. अरे हा काय बाबा, हा बघ मंगेश ऍडमिटेड, हा मैं कहा हूं बाबा, असं नका करू. घ्या टू मंगेश कॅपिटल 1 लाख कंप्लीट झालं. ही ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. इथं सगळे ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली या इथपर्यंत. हे बघा इथपर्यंत. आता 40,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल. पहिले गुडविल आणलं आणि ते डिस्ट्रीब्यूट झालं. चला बघा काय करायचं आपल्याला. पहिले गुडविल आणायचं आहे. ते कुठे येतं, बँकेत. घ्या टू गुडविल, टू गुडविल ते आपण इकडनं इकडं घेणार. झाला 4चा आकडा सुरू. इकडनं इकडं टू गुडविल बाय बँक, टू गुडविल बाय बँक. इकडनं इकडं, इकडनं इकडं सॅक्रिफाईस रेशो मध्ये. चला सॅक्रिफाईस रेशो काय दिलाय, हा बघा इथं दिलाय इक्वली. मग काय अगदी सोपं आहे. म्हणजे किती, 20,000. 20 नाही 20. चला घ्या टू पार्टनर्स कॅपिटल मकरंद आणि महेश 2020. आता काय करावं लागेल, याचा सेकंड इफेक्ट द्यावा लागेल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मकरंद आणि महेश, राईट. पार्टनर्स कॅपिटल मकरंद महेश. नंतर काय आहे, त्याचा सेकंड पोस्टिंग तिकडे डेबिटला आहे, म्हणजे इकडं क्रेडिटला. बाय गुडविल 2020 तिकडं डेबिटला आहे, इकडं क्रेडिटला. हे काय आहे, हे याची करतोय आपण एंट्री गुडविलची. हे इथं गुडविलच्या डेबिटला आणि इकडे डेबिटला आहे, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे जाणार, क्रेडिटला. घ्या बाय गुडविल 20,000. हे काय झालं, गुडविल आणलं आणि डिस्ट्रीब्यूट झालं. बरोबर. चला व्हॉट इज नेक्स्ट, पुढे जाऊया. आत्ता काही दिलंय नाही, एक एक करत जाऊ. बरोबर त्या ह्याला ती ऍडजस्टमेंट करूया. आत्ता घाई करायची नाही. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी व्हॅल्यूड ॲट आहे, म्हणजे काय करणार, डिप्रिसिएशन. चला लेस डिप्रिसिएशन. आणि आउटरला 48,000 ॲट आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यूवर आणून ठेवायचं आहे. व्हॅल्यूड ॲट म्हणजे डिप्रिशिएट करा आणि ह्या व्हॅल्यूला घेऊन या. आता काय करायचं, याचा सेकंड इफेक्ट P&L ऍडजस्टमेंट, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. डिप्रिशिएट झाली म्हणजे डेबिट. घ्या टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 12,000. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. नेक्स्ट बिल्डिंग. हा ही ऍडजस्टमेंट आता नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिलं बघा, हा मी कशी करतोय ऍडजस्टमेंट. मी काय करतो, बिल्डिंग टेकन ओव्हर आहे, म्हणजे सगळ्यात पहिले बिल्डिंग गेली म्हणजे. आणि किती हजाराची बिल्डिंग आहे, एंटायर बिल्डिंग गेली आहे का, काही हाफ 50%, एंटायर बिल्डिंग गेली. चला घेऊन टाका. लेस टेकन बाय मकरंद एंटायर 1 लाख नाही 72,000 आणि आउटरला डॅश. लेस टेकन बाय मकरंद 72,000 आउटरला डॅश. आता मकरंदला त्याचे पैसे द्यावे लागतील. आपण कालच डिस्कस केलंय, जर पैसे पार्टनर देत असेल तर त्याच्या डेबिटला आणि पार्टनरला पैसे मिळत असतील तर क्रेडिटला. म्हणजे आता हे आपण कुठे पोस्ट करणार, पार्टनर्सच्या डेबिटला. ल्या टू बिल्डिंग. पण अमाऊंट किती, 1 लाख. का, कारण मकरंदने ती किती रुपयाला घेतली आहे, 1 लाखला घेतले. दिस 1 लाख. कसं केलं, पहिले बिल्डिंग मधनं लेस टेकन बाय मकरंद आणि सेकंड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बिल्डिंग 1 लाख. या सगळ्या भानगडीत अजून एक ऍडजस्टमेंट बाकी आहे. ती ऍप्रिशिएट झाली. कितीनी, 28,000नी. 72,000ची मशिनरी 1 लाखाला तो घेऊन गेलाय, म्हणजे 28,000ची ऍप्रिसिएशन झालंय. मग ते कुठे द्यावं लागेल, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. घ्या बाय बिल्डिंग 28,000. ही ऍडजस्टमेंट नीट कळली ना, चेक करा. ही ऍडजस्टमेंट कंप्लीट कळले ना.
मी कशी केली आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली. नसेल कळत, सिंपल काय करायचं अशा वेळी, नाहीतर हे बघा मी काय करणार बघा, आता मी दुसऱ्या पद्धतीने सांगतोय. सेकंड वे, बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरंद. मी काय करणार आहे, मी इथं ऍड पहिले ऍप्रिसिएशन करणार. ऍड ऍप्रिसिएशन किती, 28,000 म्हणजे आले किती, 1 लाख. आणि या ऍप्रिसिएशनचं आपण रेकॉर्डिंग करणार. ऍप्रिसिएशनचं कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, बाय बिल्डिंग ऍप्रिसिएशन. आता ती टेकन ओव्हर झाली, पहिले ऍप्रिसिएट झाली आणि आता ती टेकन ओव्हर, म्हणजे परत याच्या खाली लिहून टाकणार, लेस टेकन ओव्हर बाय मकरंद 1 लाख आउटरला डॅश. हा, इवन परहॅप्स ही जास्त बेटर ऍडजस्टमेंट आहे. ही जास्त बेटर म्हणजे काही राहत नाही, लक्षात राहिलं नाही. कारण थोडंसं जर नुसतं टेकन ओव्हर केलं आणि ते जर तुमच्या 72 रेकॉर्ड केलं तुम्ही, इकडं 72 म्हणून तिकडं 72, तर ते प्रॉब्लेम होणार आहे. त्यापेक्षा ही बेटर ऍडजस्टमेंट आहे असं मला वाटतं. सो 28,000 आणि ऍप्रिशिएट केली आणि टेकन ओव्हर केली 1 लाखला. आता टेकन ओव्हरची एंट्री कुठे करणार, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला 1 लाख. नाव इट इज 1 लाख. आता चूक होण्याची शक्यता कमी आहे. नेक्स्ट टाइम अशी ऍडजस्टमेंट करू. पहिले ऍप्रिशिएट झाली आणि मग टेकन ओव्हर झाली. आता मला तुम्ही सांगायचंय, ही 1 लाखच्या ऐवजी 60,000 आहे, कशी ऍडजस्टमेंट करा. पहिले डिप्रिशिएट करणार किती, 12,000 नी डिप्रिशिएट केली, चला म्हणजे आली 60,000 आणि मग टेकन ओव्हर. चला मला हे 12,000 कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि 60,000 कुठे जाणार, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला 60,000. जमलं. नीट लक्ष द्या, फक्त नीट लक्ष द्यायचं आहे. चलो मूविंग ऑन. आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू. आरडीडी इन्क्रीज करायचे, पहिले आरडी मायनस करून टाका. पहिले आरडीडी मायनस करून टाका डेकर्स मधून 4,000. दिस इज न्यू आरडीडी. ही न्यू आरडीडी आहे. न्यू आरडीडी ऍज इट इज मायनस करून टाका. न्यू आरडीडी टू बी डिडक्टेड. न्यू आरडीडी टू बी डिडक्टेड 4,000. डन. आउटरला 38,000. आता 38,000 आउटरला, आणि जुन्या बॅलन्स शीटला डेटर्स किती आहेत आणि आता किती आहेत, म्हणजे कमी झाले का वाढले, कितीनी, कुठे येणार, डेबिटला येणार, रिव्हॅल्युएशनच्या. ल्या 270 डेटर्स 2,000. थोडक्यात मी न्यू मायनस ओल्ड आरडीडी केलेलं आहे. न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. न्यू आरडीडी 4,000ची, ओल्ड आरडीडी 2,000ची, दोघांना मायनस केलं आणि ते डेबिटला टाकून दिलं. किंवा ते समजत नसेल तर असं 2 बॅलन्स शीट चेक करा. तुमच्या डेटरला 38,000 नवीन आला आणि जुना 40 आहे, म्हणजे 2,000 नी डेटर्स कमी झाले. सो देअरफॉर डेटर्सचे 2,000. काय दीपंकर, कळते ना? नाही, चेहऱ्यावर दिसत नाही ते. हा, आता काय, व्हॉट इज इट, व्हॉट इज नेक्स्ट. नाउ द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ, म्हणजे विथड्रॉ हाफ केले. आता विथड्रॉवलचं करावं लागेल एंट्री. कुठे, आता बघा ए असं असं आणि आता असं. विथड्रॉवल असेल तर इकडनं इकडे येणार, विथड्रॉवल नसेल तर ते तेवढंच होणार, म्हणजे फक्त एवढंच होणार. जमलं. मग आता बघा मला काय म्हणायचंय, इथून इथं आणि इथून इथं असेल, हा झाला सिनेरिओ नंबर 1. आणि असा जर असेल तर सिनेरिओ 2. काय कठीण आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझ्या पद्धतीने करा. मी काही ट्रिक्स बनवल्या की जेणेकरून अक्षरशः एकदम मक्खन होऊन जाते. आज आला नाही, सो एकदम लिटरली मक्खन होऊन जाते, काही त्याच्यामध्ये राहतच नाही. पण प्लीज हे लक्ष द्या, मेन तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो पाहिजे, आणि तो जर तुमच्या लक्षात नाही आला तर मात्र प्रॉब्लेम होणार आहे. चला आता विथड्रॉ किती करायचं आहे, हाफ. कशाच्या, या प्रत्येकाच्या हाफ हाफ करा. या घेऊन टाका. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घ्या.
बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 10,000 10,000 बाय पार्टनर्स कॅपिटल 10,000 डन आहे. चलो आता याचं सेकंड पोस्टिंग करा. इकडं बँकेच्या क्रेडिटला आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या काय टू बँक 10,000 संपलं. सॅक्रिफाईस इक्वली. मग चला सगळ्यात पहिला इथं ते 28,000 क्लिअर कट लेटर आहे 28,000 त्यातनं 14,000 मायनस केले म्हणजे 14,000 काय रेशो मध्ये करावे लागणार आहे डिस्ट्रीब्यूट 3:2 मध्ये. चला आज सुटका नाही, आज यू हॅव टू डू इट. हे काय आहे क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड. याला काय म्हणतात प्रॉफिट. तो प्रॉफिट बिलॉंग्स टू पार्टनर्स कॅपिटल. घ्या पार्टनर्स कॅपिटल मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करा. याला प्रॉफिट आहे हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आहे हा. दिस इज रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. काय करणार तुम्ही टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मकरंद अकाउंट महेश अकाउंट कसं काढलं 28,000 मायनस हे 14,000 याच्यातनं मी हे मायनस केले आणि मग हे आले आणि त्याला मी 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलंय. 3:2 मध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलं. $14,000 डिवायडेड बाय 5 इंटू 3/2. एकदा 3 ने मल्टिप्लाय करायचं एकदा 2 ने मल्टिप्लाय. घरी करायचं तू करायचं. चला झालं. आता नेक्स्ट पुढचं याचं काय करणार इकडं डेबिटला आलंय म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि कंप्लीट लिहायचं आहे हे बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. कंप्लीट करा एंटायर हे सगळं कंप्लीट करा. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 8,400 5,600. झालं एंटायरली डन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डन. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करा. बघा आता मात्र नीट बघा. तरी सुद्धा क्रेडिट साइडच मोठी आहे. इकडे 1 लाख आहेत पण तरी सुद्धा क्रेडिट साइड मोठी आहे. चला करा क्रेडिटच्या टोटल दोन्हीकडे लिहून टाका. पहिले क्रेडिटची टोटल करा आणि क्रेडिटच्या टोटल या तिघांच्या करायच्या आहेत आणि त्या तिघांच्या इकडे लिहायच्या आहेत. बरंच कॅल्क्युलेशन आहे करा. बोल ना आधी टोटल कर. 1,23,400 125,600 आणि 1 लाख आणि त्याच टोटल इकडे लिहून टाका. सेम टोटल्स वी आर गोइंग टू कंटिन्यू हियर. या सगळ्याच्या सगळ्या सेम ॲज इट इज ओव्हर हियर. सेम इकडनं इकडं. नेक्स्ट त्यातनं हे मायनस करूया. 1,10,000 याच्यातनं मायनस करा. याच्यातनं 10,000 मायनस करा आणि हे तर काहीच मायनस नाही होणार. जे येईल ते बॅलन्स टू बॅलन्स CD. मी कसं खालच्या साईडला लिहिलंय बघा. सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या एंडला बॅलन्स लिहायचा. हे सगळे ट्रान्झॅक्शन्स इथं या इथं बॅलन्स लिहू नका. खाली लिहा टू बॅलन्स CD 13,400 1,15,600 1 लाख. डन. इथपर्यंत झालं सगळं डन आहे. गुड ग्रेट. नेक्स्ट आता हा बॅलन्स कुठे जाणार बॅलन्स शीटला. शीट ऑफ बॅलन्सेस इज बॅलन्स शीट. चला इथं घेऊन टाका. कॅपिटल मध्ये इथे लिहा पार्टनर्स कॅपिटल
मकरंद, महेश, मंगेश. तुमच्या पार्टनर्स अकाउंटला बघा, स्क्रीनवर नको. तुमच्या पार्टनर्स अकाउंट मध्ये बॅलन्स आहे बघा, तो बॅलन्स आपण इथं लिहितोय. अजूनही 2 लेजर्स बाकी आहेत, अजून 2 लेजर्स बाकी आहेत, क्लोज करायचे. वर्किंग नोट्स, हा गुडविल टॅलीच असतं. इथून पुढे गुडविलला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. चला, पण काय काय ठिकाणी आता गुडविलला पण बॅलन्स येणार आहे. चला, 40,000 हे तर टॅली आहे. आता हे किती आहे? 160 आणि त्यातनं 20 मायनस. इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे. 160 मधनं 20 गेले म्हणजे 140 बॅलन्स आला. 140 बॅलन्स आहे काय त्यामध्ये? काही नाही. चला, हा बॅलन्सचा काय करायचं आहे? हा बॅलन्स बॅलन्स शीटला घेऊन या. असेटला, बँक अकाउंट इज अन असेट, बँक अकाउंट इज अन असेट. हा असेट मध्ये घेऊन या. बँक अकाउंट सगळ्यात शेवटी आणि बॅलन्स शीटची टोटल मला टॅली करून सांगा. बॅलन्स लिहा, बँक अकाउंटचा बॅलन्स लिहा. हा 140 बॅलन्स, हा आपण सगळ्यात खालती बॅलन्स शीटला खालच्या साईडला, सगळ्यात खालच्या साईडला बॅलन्सिंग घ्यायला तुझं बॅलन्सिंग हे घे, बाय बॅलन्स CD. आणि हा बॅलन्स तू या इथं बॅलन्स शीटला घेऊन ये. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करा आणि मला सांगा टॅली होते नाही होते, व्हॉट इज द सिच्युएशन. ओके, ओके, व्हेरी गुड. 236 हे घ्या, चेक करूया बॅलन्स. आता अजून एक सम फक्त रीड करायचं आहे, बाकी काही करायचं नाहीये. उद्या कमीत कमी 2 फॉर्मॅट्स तुमचे रेडी पाहिजेत. स्क्रीनवर लक्ष द्या. अजून एक सम मी फक्त रीड करणार आहे, बाकी काही करणार नाही. मला फक्त तुमच्याकडनं हवं आहे. ऑन द, हे बघा, ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट RDD आहे. याचा अर्थ काय? RDD ला ऍडजस्टमेंट असणार. चला चेक करूया. बघा, हा कैलाश पहिला कोण आला? दे ऍडमिटेड कैलाश ऑन 1 एप्रिल. चला, कैलाश विल ब्रिंग 30,000 ॲज अ कॅपिटल. तो कॅपिटल आणणारच. त्याला 1/4 शेअर दिलाय. 1/4 शेअर दिला म्हणजे परहॅप्स इथं रेशो दिलाच नाही, म्हणजे 1:1 आहे. म्हणजे तोच आपण सॅक्रिफाईस रेशो काढणार जर काही पुढे दिलं नसेल तर. 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड 12,000 ॲज अ गुडविल विच विल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. कुठला सिनेरियो आहे? फर्स्ट सिनेरियो आहे. बोला, फर्स्ट आहे का सेकंड आहे? हा, सेकंड. फर्स्ट काय आहे मग? फर्स्ट काय असतो? रिटेन असेल. रिटेन म्हणजे काही सांगितलंच नसेल किंवा रिटेन असं सांगितलं असेल. रिटेन असेल तर फर्स्ट आणि विथड्रॉ असेल तर सेकंड. म्हणजे आता आपण केलंय तेच, फक्त 50% वगैरे आहे. पूर्णच्या पूर्ण. मग आणखीन सोपं झालं. म्हणजे आपण हे असं करणार का? करणार का नाही करणार? सेकंड सिनेरियो आहे, हे करणार. आता तुम्हाला कळायला लागेल सेकंड सिनेरियो सगळ्यात सोपा, कारण दिस इज द ट्रिक. थांबा, चला काय पुढे. आता मेन पार्ट, RDD इज टू बी मेंटेन. म्हणून मी तुम्हाला सांगतोय RDDच्या 4 ऍडजस्टमेंट. RDD मेंटेन, RDD नो लॉंगर रिक्वायर्ड, RDD रेज अप टू, RDD रेज अप टू आणि RDD आयदर इन्क्रीज और रिड्यूस बाय अप टू, नो मोर रिक्वायर्ड आणि मेंटेन. आता मला तुमच्याकडनं हवं आहे RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स. चला काय करायला मला सांगा. बोला,
40,000 वर 5%, ते येतात 2,000. पुढे बोला. मेंटेन करायचे, मेंटेन काय करायचं? ही निवडलेली आहे का ही निवडली आहे? 1,000 निवडली. म्हणजे डेटर्स मधनं लक्ष इकडं, डेटर्स मधनं किती मायनस करणार? 2,000. म्हणजे इथं किती येणार? 38,000. आणि सेकंड इफेक्ट काय करणार? झालं मेंटेन बाय RDD मेंटेन. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट्स येतात. नीट माइंड अप्लाय केला, मी जसं सांगतोय तसं लक्ष ठेवलं तर कुठेही प्रॉब्लेम. लक्ष मोबाईलच्या ऐवजी इथं द्या. हा तो काय तुझं लक्ष काय 2 मिनिटांनी काय फरक पडणार 2 मिनिटांनी? हा मिळेल ना, सगळं होईल. पुढचं अजून काय दिलंय? बाकी बघा. बाकी म्हणजे थोडक्यात ना, मला असं म्हणायचं आहे, ही RDD सोडली आणि गुडविल झालं तर मक्खन काही नाहीच आहे याच्यामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, तुमचा जर सिनारिओ चुकला तर काय होणार आहे? ही अख्खी ट्रीटमेंट चुकली. म्हणून 4 मार्क जातात. आणि हा अख्खा 6 मार्क तुम्हाला मिळणार. 4 मार्काचा इश्यू आहे. आणि हा सगळा प्रयत्न ते उरलेल्या 4चा आहे. 10 मार्काला क्वेश्चन आहे. 10 मिळवायचेच आहेत. 10च पाहिजेत. 10च पाहिजेत. चलो आज इथं थांबू. इतके दिवस काय करत काय होता तू? अरे 3रा लेसन झाला बाळा. 3 लेसन सुरू झाले. हाँ 1 मिनट. हाँ तू आए ऐसा नहीं होएगा यार. हाँ लगेच कर.